चला आता मी पोचली बघा माझी इथं माझ्या गावात पोचली. तर मी सकाळी लवकर निघाली होती इथं ये साला न्यायला हो का तू ती बाईक आता इथं बघायचं ब्रेथ घेतलं इथं या नाक्यावर ती बघत तिथं आलतो ही प्लॅस्टिक बघितलं. हां नाही ग बाय इथून गावात ना. चला आता बघा येस मला न्यायला आता काय मग मला जमणार नाही. चला आता बाईकवर चालली मी घरी गेला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं ते. ठीक आहे आली बाई सकाळ लवकर निघाली कारण माझी पण कामं खूप आहेत. आता बघा ही बॅग पण घेतली तुम्हाला दाखवते. आता वन वे बसते मी बसू का ते वन वेच बसायला लागेल मला. ती बॅगमध्येच नाही ना पाय ना थांब ते पण लेकरांना खाया बिया घेतलं काय घेतलं ते पण दाखवते तुम्हाला. ठीक आहे चला चला मी आता घरी आली बघा. आता मी काय काय आणलं ते चष्मा तो वरचे कपड्यात आहे. आता आली बघा घरी आली काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. चष्मा घालती इथं माझं पांघरून होतं. ही माझी मॅक्सी नेलती मी कपडे काढते आधी माझी आधी धुईचे कपडे जातात सगळे लई धुईच्यात. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगते हा प्रसाद आणलाय मी ह्याच्यामध्ये कुकू बुका हे सगळं मला दाखवते बघा. प्रसाद आणलाय घरच्यांना. त्याच्यानंतर मी हे आणलाय बघा काय म्हणतो काय पंचपाळ दिवा आणलाय मी बघा. दिवा आणलाय सवल ना हा बघ तू असं दिवा आणला मी आमच्या सुवर्ण दिवस नव्हता ती जुना दिवा दाव देवाला बसला लवकर जुना दिवा दाव इकडे जपट कपट दाव आमच्याकडे सुवर्णाकडे दिवास नव्हता. हा नको काही दिवा आणला सवल ना काही पंचपाळ आणलंय बघा. हा किती भारी पंचपाळ आहे का नाही हे बघा पंचपाळ आणलं मी. त्याच्यानंतर कादू मी आली हो अजून प्रसाद हो हे प्रसाद अजून आहेत हो का. हे जुना दिवा कसा केला आहे आता ह्याला बघा कसा चमकावते मी बघा. ठीक आहे हे बघा आता हे झालं. त्याच्यानंतर बघा एवढं मी प्रसाद आणलं आहे सगळं बुका बिका सगळं. त्याच्यानंतर बघा ही मला हो का रेनकोट भेटला होता तिथं रेनकोट आणि ही छत्री दिली होती मला बघा त्या माणसाने तिथल्या लोकांनी मला ते वारीला बसली गेली ना माझ्याकडे छत्री भेटली काय घेऊन नव्हती गेली हो का छत्री मला भेटली छत्री भेटली पोरांना देते आता काजल देऊन टाकणं सोडून ए छत्री का कोणतरी हॅलो ही बघा ह्याला काय म्हणतात कवर पण दिला बघा चांगलं कवर टाकलं बघा असं मला माणसाला आहे हो काय त्याला काय म्हणतात रेनकोट तिकडे टाकलं. त्याच्यानंतर काही माऊलीसाठी मी घेतलं आहे बघा हे गणपती बाप्पासाठी घेतलं आहे मी आणि हो काय ही घेतलं आहे बघा इतर रुक्मिणीसाठी बघा ही आता घेतलं आहे मस्त रात्री. त्याच्यानंतर मी हे वाट्यान ग हे ताटात प्रसाद आणला होता मी तिथं बघा तिथं प्रसाद भेटत होता बघा लई भारी प्रसाद आहे. आण ताटान लोक मोठं ताटान बरं आणते ना हो का. मी मागून घेतलं होतं तिथं लाडू हो का मी मला द्यावं प्रसाद द्यावं हो का. तर उपासना अजून हे कर उपासना सोडला मी हो का. हे लाडू बघा टोपी दिली होती मला एका गिफ्ट रामकृष्णारी माऊली बघा रामकृष्णारी माऊली मजा केली ना ग यश लय मजा केली ना ग म्या त्या बायाने टोपी घेऊन दिली रामकृष्णारी माऊली बघा. तिथं बिस्किट दिली होती कोणी खायला बिला तर मी खाली नाही मी आणली घरी पोरांसाठी वाटत म्हणलं ही माझं कपडे मी घातलीच नाही कपडे नेऊन बी
चला आता काही आमच्या आप्पासाठी मी काय आणलं या रामकृष्ण हरी माऊली. आमच्या आप्पासाठी जर कुठं जायचं म्हणलं, एक दिवसासाठी कुठं जायचं म्हणलं तर पिशवी रामकृष्ण हरी माऊली चैन बिन आहे बघा. हा का आमच्या आप्पासाठी आणली मी खास. इथं नीट कर. हे बघ कशी वाटते पिशवी, घरात टांगायचे आणि जाऊ शकते एकदम. आता बघा पांडुरंग आणलं मी, देव आणला देव. अयो देवालाच मी शेवट काढला होता. हा काही पिशवी घेतली होती तिथं. हा काही पिशवी घेतली होती मी तिथं 280 रुपये पिशवी घेतली ही बघा. चांगली घेतली मला, जाऊ दे. बघा देव बघा आमचं देव विठ्ठल रुक्माई आणली बघा मी. वा वा वा. आणि मला 20 रुपयांनी पण गावलं होतं हो का. मूर्ती घेतली आणि बाहेर आली. पहिली गोष्ट मूर्ती घेतली आणि बाहेर आली, 20 रुपये भेटले बघा. त्या 20 रुपयाचं मी अगरबत्ती आणणार आहे आणि लावणार आहे. हे बघा मूर्ती बघा. बघा मूर्ती आणली आहे. आता ओपन करायची आपलं, द्यायचं ओपन करायचं. तिकडे ओपन यायचं बघा, तुम्हाला दाखवते थांबा. येस मूर्ती हे करते बघा. बघा रामकृष्णारी माऊली, रामकृष्णारी माऊली बघा. माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 विठ्ठल. वजन आहे का ना? येस समज ना. बकी मूर्ती बकी. विठ्ठल 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 बघा. तू खाली दे बघा. रामकृष्णारी माऊली असं असं कर, असं कर, असं दाखवून बघा. बघा रामकृष्णारी माऊली आता घेतल्या जवळ हातात घेतलं बघा. कसं वाटते मूर्ती बाबांना? एवढी मूर्ती बघा आमची सुवर्ण सगळे बघतात एकदम. बाबांनो मूर्ती एवढी भारी आहे ना, एवढी भारी वाटली ना, शपथ लयच मस्त केली हो का. बघा किती मस्त हो का. बघा बघू शकता तुम्ही. एवढी भारी आहे ना, मला आवडलीच मग मी घेतलीच. बघा बघा त्याला पांडुरंगा. बघा मी हळदी कुंकाचं समज तो आहे का घासलं बघा. ही हळदी कुंकाचं आणले बघतो. देवा दिवा आणल्यात ते घासलं की लावायचं बघा. दिवा पण आणलं एक बघा. लयच भारी वाटलं काय पण मला. मी बघत बसली 2 मिनिटं तिथं माहिती आहे का मूर्ती. भारी वाटते बघा. आणि त्यासाठी मी आता बघा हे घेतलेलं काय म्हणतात त्याला, चुरा घेतला त्याचा मी. एक डझन चुरा आणलं बायांसाठी बघा. काय म्हणतात चुरा. चुरा पण तुझं बघ मी तुमच्यासाठी आणलं हो का. आता मी तर इस्तीमध्ये उतारली आणि ही पोरांना घेतलं हो का. ही तोच घेतला काजू आणि ब्रेड घेतले का आता नाश्त्यामध्ये खायला बिला होईल. येसला पण ते खायला तुम्ही पण खाऊ येस. आणि काही प्रसाद घेतला आहे सगळ्यांना वाटण्यासाठी. प्रसाद आहे आणि काही ही पण आहे प्रसादच आहे. 2 जागा घेतला होता मग 2 अलग अलग आहे हो का. ही घेतला प्रसाद हो का. ही रेवड्या, ही गुलगुल काय म्हणतात ते घेतलं. खरी साखर घेतली. अजून हो काही हे घेतलं चणं घेतलं. अजून हे ह्याला काय म्हणतात ते, ह्याला अष्टगंध म्हणतात हो का. बुका हो का. ह्या अष्टगंध कुंकू हे बघा. इथं पण हळदी कुंकू मला दाखवते हो का. हे घेतले बघा. ह्याला एक सवर्णाला बुका द्यायला दिलाय. सवर्णाला बुक्का आणि हे हास्यगंध हे आमच्या पांडुरंगासाठी घेतले बघा. आणि हो का हे ह्याला काय म्हणतात विसरून गेली मी. हे बघा हे लावायचं असतं बघा. हे सवर्णा ह्याला काय म्हणतात का बाय. रेबीट 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 लावतात असं असं लावतात. हे बघा
आमच्या आप्पासाठी पण आलो काय ह्याला काय माहिती बघ बघतो बुका हळदी कुंकू अष्टगंध सगळं आणलंय बाई मी हा बघ चुरा किती आणलं बघा चुरा 1 डझन चुरा आणलेत हो का चुरा पाटली आणल्यात बायाला द्यायसाठी हे बघा तुम्हाला कुंकू दाखवते हो काही हळदी कुंकू हो का हे अष्टगंध आहे हे बघा पंढरपुरामधून आणलं अष्टगंध आणलंय हळदी कुंकू आणले हे बघा हळदी कुंकू आहे बघा भावाने हे सगळं आणलंय मी बुका लावायचा हो चला चला भावानं बहिणीनं मग आल्याला सुवर्ण चहा दिला बाई मला प्यायला चहा पिती लय गुळमत आहे ग चला भावानं तर हे आहे ना ती 2-20 रुपये गावलं होतं त्याचं मी उदबत्ती आणती आणि देवाला लावते कुठे आहे कुठे येते आणि येते आणि गे त्यात फुटून व्हिडिओ आणि कर चल आण लवकर हो बघा मावलीसाठी हे आणलं बघा काय म्हणतात हे पण आणलं मी माळ पण आणले बघा बघा खरंच खूप छान वाटलं बघा किती भारी वाटते बघितलं का पांढरा विठ्ठला 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 खरंच धन्य झाली मी तुम्ही माझ्याकडे आला मला भारी वाटलं खूप छान वाटते चला भावानं बहिणीनं आई असते तर माझी लई खुश झाली असते म्हणजे असं अयो किती भारी आणले माझ्या बाईने आहे का नाही मी मग माझ्या आईला देऊन टाकलं असतं आहे का नाही आता पण मी सवना देऊ शकते असं काय नाही आणि का तुला म्हणलास ना माझ्या आई लई खुश झाली असते माहिती आहे का लई म्हणजे लई खुश झाली असते हो का तुझं पटल्या आणल्याने माहिती आहे का हे बघा तुझं पटल्या आणल्या एक माझ्या बहिणीला द्यायचं तिच्या सुनाला द्यायचं दुसऱ्या बहिणीला द्यायचं तिच्या लेकीला द्यायचं माझ्या आईला आणि माझ्या भाऊजाईला बरोबर आहे का नाही सवासण्या बाळाला द्यायला लागतात मग मी गेली माझ्या फॅमिलीला आणलं माझ्या फॅमिलीनेच मला बघितलं ना बुऱ्या टायमाला आहे का नाही बरोबर आहे का कोणी माझ्या लेकरा कोणी चाप्याला पण नाही बोलवलं पण जाणे काय हरकत नाही आणि ह्यातलं जाय आता किती 1 डझन हे घेतलं 1 डझन हे घेतले आता सुवर्णाला माझ्या 2 बहिणीला आणि 2 बहिणीच्या सुनाला आणि माझ्या बहिणीच्या पोरीला एका आणि माझ्या आईचं ते आणलं बघा माहिती आहे का चला कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं काय म्हणते मग की दे बाबाची हातात घे की हातात घे फुटे काढते लोक की लोक हातात घे बाय काजू उचून बघितलं दे हां काय अगदी फुटत ना बाय घे लोक चल फुटत नाही ते घे लोक उचे लोक चालू आहे माझा फोन चलो बघा आमच्या काजूला दे बाप्पा उचल गे काजू अय आम्ही लय मस्त देव बाप्पाचं आता स्वागत करणार आहे आम्ही अभिषेक करणार आहे थोडासा उचल नाही बाई बघा अय आमची काजू किती सुंदर दिसते बघा आता काजू कसं वाटते तुमच्या घरी देव बाप्पा आले पांडुरंग आले आपल्या घरी पांडुरंग हां चला भावानं बहिणींनो लय भारी वाटलं खरंच समाधान वाटलं पंढरपुरात गेली मस्त फिरून आली आणि एवढं मस्त पण पांडुरंग मला कुठंच काही कमी पडून नाही दिलं लई प्रेमाला लोक भेटली मला लई म्हणजे लई प्रेम दिलं लोकांनी आणि लई माझे चाहते भेटले मला आणि खरंच रामकृष्णाने माऊली भावांना मी वाईट कमेंटकडे लक्ष नाही देणार जो चांगल्या कमेंट करणार चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवणार चांगल्या कमेंटवर सगळं काय बोलणार एकदम खरंच सांगते मी धन्य झाली मी पंढरपुरात गेली धन्य झाले माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या आणि तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर एक मी सांगणार आहे मला खूप चांगला जॉब भेटणार आहे पण मी तुम्हाला आताच नाही सांगणार कारण करायच्या आधी सांगितलं ना तर ती होत नाही आपली कामं नाही सांगत तुम्हाला सरप्राईज देते एकदम आणि हो का मी शिकली नाही म्हणून काय झालं अरे कोण म्हणतं शिकली नाही म्हणून त्याला नोकरी भेटत नाही
अरे मला चांगली चांगली नोकरी भेटेल. माझं बोलणं कसं आहे, आज एवढ्या लोकांमध्ये बोलण्याचं पण हिंमत लागते का नाही. आज एवढं पंढरपूर फिरून आली, किती लोकांच्या मध्ये जाऊन बोलून आली, किती लोक मला बोलली चालली, किती लोकांना चांगलं वाटलं, किती लोक म्हणजे अरे स्मिता सातपुते, अरे स्मिता सातपुते, अरे स्मिता सातपुते. किती लोकांना आनंद झाला माहिती आहे का. लई भारी वाटलं. धन्य आहे एकदम. 2 मिनटं. चला आता आपा आलं बघा, आपा आलं. बस आपा, आमच्या आपल्याला पिशवी देते बघा. हे तुम्हाला प्रसाद आहे. आपा बघा घे, तुम्हाला आणले पण बसा खाली, खाली बसा खाली. हो का, कुठं जायचं म्हणलं किंवा काही पिशवी 2 कपडे टाका, आपल्या गळ्यात टाकायचं आणि निघायचं. पंढरपूरच्या वारीला जावा पुढच्या वर्षी. हे बघा आमच्या आपाचं ते आणले. असं वाटतं चांगलं चेन बिन सगळं येतात. आणि काही तुम्हाला आणलंय बघा. हे काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, गोपीचंद. आणि काही अष्टगण आहे काही. ओके बुका ही नंतर ही म्हणा दुसरं अष्टगण सुखवान. ही तुम्हाला एक आणलंय आणि एका हे कुंकू आहे. आणि काही रिबीट आणि हळदी कुंकू आणलं आहे. किती खुश झाली असते बाई. आणि माझ्या बाईने कुंकू आणलं बाई, हळदी कुंकू आणलं बाई म्हणून. माझ्या आईला हळदी कुंकू लय आवडायचं. आणि काही परसाद आणला. ही पर्स आहे. चुरा आणलं बघा, 1 डझन चुरा आणलं. कोण पोचायचं थांबा की हो काय बघा, हातात गाबू घेऊन बघा केवढं आहे बघा. किती भारी वाटतात ना. मला आवडलं मग घेतलं. हे घेतलं पंचपाळ घेतलं. 2.5 किलो ते 3 किलो 3 किलो आहे. 3 किलो 3.5 किलोच आहे बघा. कोण आहे आता आम्ही काय माणसं नाही. किती भारी आहे का नाही. म्हाताऱ्याने किती खुश झाली असते आई म्हणजे. आई म्हणजे असं ओ बाईने काय आणलंय, बाईने काय आणलंय. किती भारी वाटते नुसतं बघा की. माहिती देवाचा नाद केला. हां बघा ना किती मस्त म्हणजे ही आहे एकदा बघा. उठली की उठली, आंघोळ करायचं, ताजं पाणी भरायचं रोजचे रोज. म्हणजे सगो बया किती भारी आणली मूर्ती बाईनी म्हणजे असते माझी. बघा ही आणली अजून देवाला घालायला. किती भारी वाटते बघितलं का. रोज उठून अष्टगण लावायचा. चुरा आणलं एवढं मोठं. सुशीला ताईला चुरं पाटल्या आणल्या. हां बघा चुरं पाटल्या आणल्या. माझ्या बहिणी बाळा आणलं, बहिणीच्या पोरीला आणलं, सवर्णाला माझ्या आईला सगळ्यांना आणलंय की. 2 डझन आहेत की. हां म्हणून आणलं मी इकडे. दिवा आणला अजून एक. दिवा नव्हता, दिवा लावाय कसं चालतं दवा. ह्याला चांगलं घासून काढती. कुठे गावला होता की तिथे देवा दावा एक चांगलं धुवून बिवून. एक भर मळ लावून देत नव्हती. हां बघा कसं झालं एकदा. जसं होते कसं चांगलं झालं. राहू दे आता, आज सुट्टी आहे. तर तुम्हाला दोघीला 10,000 रुपये घ्या. पण ह्याचं काहीतरी खायला देव घेतलं. बाहेर आले 20 रुपये गावलं मला. मला जाऊन ह्याची अगरबत्ती आणती म्हणलं एकदा. आणि प्रसाद जरा खाऊन बघा. तिथं कुठं वाटत होती लाडू. कसलं लाडू वाटतात बया मा. किती जेवण उपासना काय नाही मी. दखाचं खाऊन बघ तर कधी खेळ दखाचं तू बी खा समजत. हो तुपातलं आहे नुसतं लाडू तुपातलं माहिती आहे का. तर कधी केळ येतात अकोलूजमध्ये. नाही वाटले बया. वाकरेपासून पुढं नाही काय. नाही तिथं पण वाकडी तर किती वाकडी तर बसले की. वाकडीमध्ये तर लय वाट जेवण. कोणीच असं हे नाही दुधापाना नाही केला माहिती आहे का. म्हणजे खायला कमी काहीच नव्हतं केलं बघा तू बघा. हां होय खावा. पिशवी आवडली का तुम्हाला. पिशवी आवडली का आपा. बनत्या ती पिशवी नका ती पिशवी खराब होईल. पिशवी उचलतात ना घरी घालून ठेवून द्या. त्यात ठेवून द्या माझा. चला भावानं बहिणीनं लय भारी वाटलं पंढरपूरमध्ये गेल्यावर. लय म्हणजे लय भारी वाटलं.
तुम्हाला काय वाटतं मी मुंबईला गेली होई मग काय गेली पण वारीला मला करमलंच नाही त्याचा फोन आला हां म्हणले दाखले गेले पंढरपूरला अगं म्हणलं मला पुण्या मुंबईला जायचं म्हणून सांगितलं तिथेच घ्या तुम्हाला जाऊ दे पुरीनं दिलं देवानं दिलेलं आहे पैसे पुरीनं दिलं आहे का घ्यायला टाकायला दिलं काय तर खावा दे एक पेन घ्या ठीक आहे बरोबर 10 रुपयाला पेन घ्या लिहायला तुम्हाला दादाने देवाला लय बेस्ट केला उद्यासन असा देवारा केला जात दादाला 5,000 तर दिले असते नाही आता तायचं आहे बघा आवाज खाय पण काय पण आपण मूर्ती लई भारी मला आवडली बरोबर घेतलीच घेऊनच टाकली एकदा जाऊ दे मग तिकडे एकदा म्हणलं बरं ठीक आहे जाऊ दे एकदा चला मग भावानं बहिणींनो आता बघा आज बंद करूया चांगला खाते पिते जरा ठीक आहे चला मग भावानं काय चुकलं असेल तर माफ करा ठीक आहे बाय बाय सगळ्यांना तो का खायला संपलं हराळी संपलं का गं सलीम तू तशी काय बसली बाई खा की तुम्ही काय झालं तुला बरं नाही तुला का की का पायाला फोर आलती माझ्या आता मी पायातला हो का नख काढला हो का किती इथं पूजा आलता सगळ्या तर पायाला फोर आलती माझ्या जाग्यावर जिरलं पंढरपूर जास्त चालल्यामुळं मग जाग्यावर जिरलं एकदम या पायाला फोर आलं त्या पायाला फोर आलं ठीक आहे हे फोर आलं सगळं जिरलं पंढरपूर गेलं तर जिरलं गेलं कुठं बाय अशी माझी हाय गाय नाही झाली लय भारी जीवाची मह आहे लय भारी किती वारकरी किती माणसं कितीतरी माणसं किती तर लोक मला भेटली बापरे किती लोक ते नाचली बाई गाली बाई चांगलं लोकांनी फोटो काढले माझ्या संग त्या बाईने मला हात बांगड्या भरल्या नगं म्हणलं तरी तिने रात्री बांगड्या भरल्या मला मी त्यांना आपल्या आहे त्या म्हणलं उपास तापास आहे म्हणून त्या बायला मी चा पाजला होता सगळ्यांना त्याचा व्हिडिओ नव्हता काढला मी कारण व्हिडिओ काय टाईमच नव्हता भेटला गर्दी किती कोण फोन इसकून घेऊन कोण काय इसकून घेऊन एवढ्या हातनं पण मी व्हिडिओ काढलं पण काल ना लई थकली होती काल मी आल्या त्याच्यात व्हिडिओ काढायला जमलंच नाही मग गर्दी 8 लाख पब्लिक 7-8 लाख पब्लिक असं 7 लाखाला बापरे सगळं चंद्रभाग तर सगळं भरूनच गेलं एकदम पण त्याचं बाई पवून बिवून आली आंघोळ्या 2 वेळा केल्या आंघोळ्या काल पण केली आणि मग परवाशी पण केलो गेल्या पण केलो आज पण जायचं सकाळ पण मला जायचं माझी पण काम आहेत ना माझ्या तारखेला जायचं आहे म्हणून पटकन निघून आली मी एकदम ठीक आहे चला भावानं बहिणीनं चला मग आमच्या आप्पा संग बघा आप्पाला मिळाल कॅनवर आमचा आप्पा कामाला गेलं तर आप्पा बोलून आणलं का आप्पा तुम्हाला नाही तुम्हाला बोलून आणलं का नाही बोलून आणलं आणि तुम्हाला ती पिशवी असते बघ घास ठीक आहे पैसे मला नंतर देते वाटलं ठीक आहे तुम्हाला मला आणा देते पैसे मी आणा बघा माऊली दिसली आपली माऊली बघा म्हणून घेतली 100 रुपयाची आणली आमच्या आप्पाला परत ही काय म्हणतात बॅग 100 रुपये भेटली कशी वाटली तुम्हाला सांगा रे भावानं कमेंटमध्ये जरा ठेवून द्या कुठे जाता येत हां एकाच डब्यात येतात पिशव्या डब्यातनं बस उद्यापासून गंध हां गंधेत जावा इकडं जावा काय एक तुम्हाला आणला एक मला घेऊन जायचं मुंबईला आणि अष्टगंध तुम्हाला पाहिजे का हे पाहिजे आणि ही हळदी कुंकू आहे ही आईला तात्याला आणलंय माझ्या आईला हळदी म्हणजे तात्या आहे आमच्या घरात तर सुवर्णा देते हळदी कुंकू सुवर्णा ही हळदी कुंकू तू इथं तुम्हाला हे पंचपाळ आणलंय मग मला आणि दिवा दिला इथे दिवा लय भारी आणलाय दिवा दाखव देस दिवाण घरातनं ही सुवर्णा आणलाय दिवा आता असा आहे विवा म्हणून एक आणलं घासला तर एक तुटतोय ना ह्याच्यात लावून दिवा बी आणि हळदी कुंकू आईचं ती तातीचं ती ही सगळं बोलून होती चला भावानं बहिणींनो हे केलंय बघा ही आमच्या अष्टगण हे लावायला तिकडे जाऊ त्यात सांडल तिथं आईचं तिथं देवाला ते आपल्याला तुती आईचं तर तुती तुम्हाला सगळं तुती चला भावानं बहिणीनं हा व्हिडिओ इथं संपवते काही चुकलं असेल तर माफी असावी माऊली आली आपल्याकडे माऊलीला थोडंसं मी अभिषेक करीन मी जरा आहे ना करू का आपल्या अभिषेक बामणाला बोलवा थोडंसं आणि अभिषेक करून टाकते आणि मग देवाला ठुती मग आणि हळदी कुंकू काय म्हणते ती
दया दुधानं धुती बिती चांगलं 4 बायांना बोलावते हळदी कुंकू आहे ना पा आहे का ना पा आणि फुलं बिलं आणते बिलते आणि हे करते एकदम मग देवाला बसवी एकदम ठीक आहे चला बाय बाय ठेवू का आपण इथं बघ हे फोटो काढते ना चला चला भावानं बहिणीनं बाय बाय सगळ्यांना बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये हा बघा तुमच्यासाठी ब्लॉग आहे पण ही आमची आठवण म्हणून ठेवली आहे आमच्या आप्पासंग व्हिडिओ काढला आप्पाला मी तिथं त्याला बसलो त्यांना बोलून आणलं चला म्हणलं तिकडं घरी चला म्हणून मी त्यांना बोलून आणलं त्यांना दाखवलं मी तिथंच हे सगळं आता हे कसं सगळी आठवण म्हणून तुम्ही एक माणसानं तुम्ही ब्लॉग बनवता हे करता ते करणं हे सगळी आठवण माणूस कधी पण हे बघू शकतं एकदम आठवणीने ठीक आहे चला आपण सगळ्या मला रामकृष्ण हरी मला हरे कृष्ण रामकृष्ण हरी मला रामकृष्ण हरी माऊली पांडुरंग पावला बघा आमच्याच कोणीच नाही गेलं आपल्या 7 जण मी ना मी गेले देवच्या वारीला गेलत्या का तुम्ही आमचा आपण जायचं वाटतं मग का बंद केलं दोस्त पाकाय मला बी आता जमत नाही चालायचं हां बघा पण मी गेली बाय आमच्या घरात लेडीजपासून मीच गेली ठीक आहे अय पाटली बाय इकडे या इकडे या इकडे बघ बाय इकडे मी काय आणले बघ पाटली बायला बोलायला मूर्ती बघा अगं जवळ येऊन बघ होय आणली बाय म्हणजे जाऊन दे आहे का ना चला भावाना हा ब्लॉग इथं संपवते बाय बाय आपण बाय बाय करा सगळ्यांना बाय बाय